शेतकरी सन्मान योजना सुरू केली आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये त्या ठिकाणी देण्याची सुरुवात त्यांनी केली। तर राज्यात आपलं सरकार आल्यानंतर आपण नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आणि या अंतर्गत माननीय मोदीजींच्या 6,000 रुपयांसोबत आपलं सरकारही 6,000 रुपये आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देत आहे। त्यामुळे 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम हे आपण सुरू केलं आहे। मग अजितदादांनी सांगितलं आम्ही अभिनव उपक्रम सुरू केला। नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान जी योजना आहे, ज्या माध्यमातून बऱ्याच माध्यमातून असं जाहीर केले जात आहे की बाबा उद्याच्याला मिळणार आहे, परवा दिवसाला मिळणार आहे किंवा या तारखेला मिळणार आहे। नमो किसान योजना आणि नमो पीएम किसान योजनेचे जे एकत्रित मानधन जे रक्कम आहे, मानधनामध्ये वाढ केलेली आहे आणि वाढीच्या प्रमाणामध्ये त्यांनी हे केलेले आहे। म्हणजे 2,000 रुपये प्रति महिना केलेला, म्हणजे प्रति वर्षाला 6,000 रुपये केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन 6,000 रुपये। आता याच्यामध्ये काय केलेलं आहे की बाबा वर्षाला याची 12,000 रुपये रक्कम होती, तर त्याची रक्कम आता यांनी 15,000 रुपये त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेली होती आणि त्या नमूद केल्याच्या बाद आता यांच्यामध्ये आपल्याला याची प्रतीक्षा आहे की बाबा आपल्याला नेमके 5,000 रुपये आता माझ्याताई म्हणत आहे की हे 2,000 आणि हे 3,000 रुपये, म्हणजे 5,000 रुपये रक्कम मकर संक्रांतीच्या दिवशी येणार आहे असं म्हटलं जात आहे। आता नेमकं खरं काय आणि सत्यता काय आहे आणि आपल्याला नेमकी याची तारीख म्हणत आहे की बाबा तुम्हाला 20 तारीख आहे, 18 तारीख आहे, 21 तारीख आहे, मार्चला भेटणार आहे, फेब्रुवारीच्या एंडिंगला भेटणार आहे। याचं सविस्तर डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व डिटेल आपण या शिवाजी क्लासेस ऍग्रीकल्चरच्या माध्यमातून आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही काय करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचती करा। आता राज्याचे आपल्या माननीय मुख्यमंत्री आताच जे विधानसभेच्या अगोदरचं इलेक्शन झालं, महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि पीएम किसान असो किंवा नमो शेतकरी योजनेचा जे हप्ता आहे खूप दिवस झाला त्यांचा पेंडिंग पडलेला आहे आणि आता याची जे पेंडिंग पडलेल्या ज्या हप्त्याची आहे तारीख वगैरे ठरलेली आहे असं ग्राह्य धरले जात आहे आणि कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये एवढी सत्यता आहे की बाबा कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये कोणत्याही GR वगैरे आणि कुठल्याही पोर्टलच्या माध्यमातून कुठल्याही याच्या माध्यमातून तुमची तारीख वगैरे कुठल्याही प्रकारची ठरवलेलं नाही। आता फक्त एवढंच आहे की बाबा यांची एक मंत्रिमंडळाची बैठक पण झालेली। आता याच्यामध्ये माननीय म्हणजे मोदी साहेब आहे त्यांच्या माध्यमातून एक कार्यक्रम होईल, कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये एका बटनच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्याच्या नमो शेतकरी असो किंवा पीएम हेच असो अशा ज्या अनेक ज्या माध्यमातून आपल्याला मिळणारी जी रक्कम आहे ती तुम्हाला 5,000 रुपये मिळणार आहे म्हणत आहे, पण तुम्हाला आपल्याला धरून चालायचं आहे की नमो किसानचा म्हणजे केंद्र शासनाचे 2,000 रुपये आणि महाराष्ट्र शासनाचे 2,000 रुपये 4,000 रुपये तुम्हाला एकत्रच येणार आहेत। फक्त ग्राह्य धरल्या जात आहे की शक्यता आहे की बाबा तुम्हाला 5,000 रुपये येतील अशी तुम्हाला ग्राह्य देत आहे। आता याच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने आता याच्या म्हणत आहे की बाबा आपल्याला 18 तारीख सिद्ध केलेली आहे, पण 18 तारीख कुठल्याही प्रकारचे सिद्ध वगैरे नाही, कुठल्याही प्रकारच्या GR मध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या पोर्टलच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून किंवा जे आता केंद्र शासनाच्या बैठकीमध्ये तारीख वगैरे कुठल्या ठरवलेल्या आहे। आता याच्यामध्ये तारीख ठरवल्या जातील, ठरवल्याच्या नंतरच तुम्हाला आपल्याला याची बैठक म्हणजे तुम्हाला तारीख कळवल्या येते, पण तुम्हाला एवढ्या व्हिडिओच्या माध्यमातून ठरवलं जात आहे की बाबा तुम्हाला पीएम किसान आणि म्हणजे जे केंद्र शासनाचे आणि महाराष्ट्र शासनाचे दोन्हीही हप्ते तुम्हाला एकत्रच येणार आहेत। आता हे कधी येतील आता याच्यामध्ये एवढं सत्यता आहे की बाबा कुठल्याही प्रकारची तारीख यांनी ठरवलेली नाही। आता याच्यामध्ये माननीय मोदी साहेबांनी आणि माननीय जे फडणवीस साहेबांनी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय म्हटलेलं आहे, आपल्याला सर्वात प्रथम आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्वात प्रथम आपण बघूया की बाबा माननीय जे फडणवीस साहेबांनी ज्यांच्या भाषणाच्या माध्यमातून जे त्यांचे जे आता नमो शेतकरी योजना असो या पीएम किसान योजना असो याच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की बाबा आपल्याला नेमकं जे आपल्याला केंद्र शासनाचे आणि महाराष्ट्र शासनाचे जसं केंद्र शासनाने त्यांचा केंद्र शासनाचा आपल्याला 18 हप्ता आतापर्यंत मिळालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला
जे फडणवीस साहेब म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना 5वा हप्ता गेलेला होता, त्यांचा 6वा हप्ता म्हणजे केंद्र शासनाचा 18वा हप्ता आतापर्यंत आलेला आहे आणि 19वा हप्ता आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणजे तुम्हाला 6वा आणि 19वा हप्ता दोन्हीही तुम्हाला एकत्रच मिळणार आहेत. आता याचे एवढं सत्यता आहे की बाबा याचं कुठल्याही प्रकारचं तारीख ठरवली वगैरे नाही. आता याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये सर्वात प्रथम काय करायचं, तुमची केवायसी वगैरे आहे का नाही चेक करायचे. त्याच्यानंतर तुमचे आधार शेडिंग वगैरे व्यवस्थित चेक करायचे आहे. तुमचा फॉर्म वगैरे व्यवस्थित चुकला वगैरे आहे का नाही तुम्हाला पोर्टलच्या माध्यमातून जिथं ऑनलाईन सेंटर वगैरे आहे तिथं तुम्हाला जायचं आहे. तिथं जाऊन त्याच्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल माहिती चेक करून तुम्हाला पूर्ण माहिती हे करायची आहे. अशा माध्यमातून आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बाबा एवढंच तारीख कुठल्याही प्रकारची ठरवलेली नाही. पण तुमचे म्हणजे जे केंद्र शासनाचे महाराष्ट्र शासनाचे दोन्हीही हप्ते तुम्हाला नमो किसान सहज आणि पीएम किसान योजनेचे दोन्हीही हप्ते तुम्हाला एकत्रच येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. आणि कधी येणार आहे तुम्हाला जर तारीख आली तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. आता मुख्यमंत्री नेमके काय म्हणतात आणि याच्यामध्ये माध्यमातून असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा.